नमस्कार मैत्रिणींनो, मी आज बनवणार आहे वेगळी अशी गाजराची खीर। त्यासाठी मी 2 गाजर व्यवस्थित धुवून सालं काढून किसून घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये घेऊयात तूप। त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत काजू बदामचे काप। हे व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि आता ते काढून घेत आहे मी। आता याच तुपामध्ये मी किसलेलं गाजर टाकणार आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। ते व्यवस्थित परतल्यावरती आपल्याला 5 मिनिट झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे त्याची। आता हे व्यवस्थित परतलेलं आहे गाजर। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध। दूध टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे झाकून ठेवून 5 मिनिट उकळी येऊ द्यायची आहे। उकळी येईपर्यंत मिक्सरमध्ये मी घेत आहे अर्धी वाटी भिजवलेले तांदूळ। हे तांदूळ मी 15 मिनिट भिजत घातले होते पाण्यामध्ये। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याची पातळ पेस्ट करून घ्यायची आहे। आता इकडे उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये टाकूयात तांदळाची पेस्ट आणि साखर। हे आपल्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे। आता यामध्ये मी टाकत आहे वेलची पावडर। वेलची मी साखरेमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि काजू बदामचे तळलेले काप। आता हे आपल्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे। आता आपल्या खीरीला उकळी आलेली आहे आणि खीरसुद्धा पहा कशी घट्ट झालेली आहे। तुम्हाला जर आणखी घट्ट हवी असेल तर तुम्ही तांदळाचं प्रमाण आणखी थोडं जास्त घेऊ शकता। आता आपली खीर तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।